छान छान पुढे राजकीय सुद्धा एकत्र येतील का चंद्रबाबाजी? आपण अपेक्षा करूया. आजचा तुमच्यासाठी खरं तर तो दिवस आहे, तुम्ही सातत्याने वाट पाहिली त्या हो बरोबर बरोबर. हो म्हणून आम्ही आलोय ना, याची डोळा याची देही करेल. सर 2 मिनिटं करतो. टीका करताना पाहायला मिळतात. मामा खरं तर दोन्ही बाचे येत आहेत एकत्र, तुम्ही बोलताय छान वाटतंय, चांगलं वाटतंय. आजच्या सभेनंतर नेमकं काय असणार आहे तुमचं मत? मत चांगलंच असणार आहे, जे आपल्या मनात आहे तेच असणार आहे. मामा तुम्ही मीडियाला सातत्याने आपली प्रतिक्रिया दिली, आज बोलत नाही आहात, काय नेमकं असं आहे? तुमच्याकडे शब्द कमी आहेत. आज ऐकायला आज ऐकायला आलोय आलेलं आहे. आणि शब्द फुटत नाही. अच्छा, एवढा आनंद आहे. अनेक जणांकडून टीका होते की ठाकरे ब्रँड संपत चाललेला आहे. ठाकरे ब्रँड वाचवण्याचं किंवा जपण्याचं किंवा बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला जो वारसा होता तो दोघांनाही सांभाळावा. जेव्हा कोणाला धडकी बसते, भीती वाटते, तेव्हा अशी प्रतिक्रिया समोर येतेच. पण आज जसं राजसाहेब बोलले की आज दुसरं कुठचंही एजेंडा नाही, राजकीय झेंडा नाही, फक्त एकच एजेंडा महाराष्ट्र. मुंबईमध्ये मराठी बोलणार नाही किंवा शिकणार नाही अशा पद्धतीचे वक्तव्य केले जातात किंवा मराठीचा जो अपमान केला जातो, मनसेच्या कार्यकर्त्यांकडून चोप देण्यात आला किंवा मराठीचा अपमान झाला म्हणून त्यावरती राज्याचे मुख्यमंत्री असं म्हणतात की ही गुंडागर्दी आहे किंवा अशी जी गुंडशाही आहे आम्ही खपवून घेणार. ज्या लोकांना महाराष्ट्राने घडवलं, महाराष्ट्राने मोठं केलं, ती लोक अशी प्रतिक्रिया देणार आणि महाराष्ट्राला, मराठी भाषेला तो जे आदरचा आणि मान देणार नाही, मग त्यांना काहीतरी शिकवणं गरजेचं आहे. आता मुख्यमंत्री किंवा राज्य सरकारची जे काम आहे, राज्य सरकारने जी भूमिका बाजवली पाहिजे होती तसं न करता मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनाला करायलाच लागेल ना. एकनाथ शिंदे काल बोलताना असं म्हणाले की जय गुजरात.